उपवासाच्या प्लेटमधील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. तर चला तर पाहूयात कसा बनवायचा क्रिस्पी साबुदाणा वडा, जो की आतूनही क्रिस्पी आहे आणि बाहेरूनही क्रिस्पी. इथे 250 ग्रॅम 3 ते 4 तास भिजवलेला शाबूत तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर 2 मोठे बटाटे उकडून मॅश केलेत आणि नंतर टाकायचे आहे वाटलेली मिरची आणि मीठ आणि वाटलेली मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार ॲड करा. त्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि तोही छान असा मिक्स करून घ्यायचा आणि मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर हातावरती तूप किंवा तेल लावायचं थोडंसं आणि वडे बनवायला घ्यायचे. वडे बनवताना वडे जाड बनवायचे नाही आहेत, एकदम पातळ असे बनवायचे, म्हणजे ते आतूनही क्रिस्पी होतील आणि खूप वेळ क्रिस्पी राहतील. तर असे वडे सगळे बनवून घ्यायचे. एक साईडला तेल तापवायला ठेवायचं. तेल चांगलं उकळलं की गॅस कमी करायचा आणि वडे हळूवार हाताने तेलात सोडायचे आहेत. लो फ्लेमवरती वडे तळले की हे वडे खूप वेळ क्रिस्पी आणि खुसखुशीत राहतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा हे उपवासाचे साबुदाणा वडे. काही लोकांकडे हे वडे विदाऊट उपवासासाठी सुद्धा खातात. तर यात तुम्ही जिरा आणि कोथिंबीर ॲड करू शकता. तेही खूप टेस्टी लागतात. मोस्ट ऑफ द टाईम आमच्याकडे हे आम्ही स्नॅक्स म्हणून खातो, तेव्हा आम्ही जिरा आणि कोथिंबीर ॲड करतो. खूप टेस्टी होतात हे साबुदाणा वडे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करा कसे वाटले हे साबुदाणा वडे.